मंडळी, मार्गशीर्षातल्या गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि महालक्ष्मीचं हे व्रत करत असताना दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा सुद्धा केली जाते। पण ही पूजा योग्य पद्धतीने कशी करावी, या पूजेसाठी साहित्य काय काय हवं, इतकंच नाही तर या पूजेमध्ये अनेक जण कलश सजवतात, कलशाला साडी सुद्धा नेसवतात। मग कलशाला सोप्या पद्धतीने साडी कशी नेसवावी, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। नमस्कार, मी कविता कुलकर्णी। मंडळी, सगळ्यात आधी बघूया मार्गशीर्षातल्या गुरुवारची पूजा कशी करायची, त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, आणि मग बघूया मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी जो कलश सजवला जातो त्यामध्ये त्या कलशाला साडी कशी नेसवायची ते। सुरुवात करूया पूजेच्या साहित्यापासून। पूजा साहित्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे नैवेद्यासाठी पेढे। तुम्ही कुठलाही गोड पदार्थ घेऊ शकता। मी इथे गणपती बाप्पासाठी खडी साखर घेतलेली आहे, त्याचबरोबर तुपाची निरांजन घेतलेली आहे, हळदी कुंकू घेतलंय, घंटी घेतलेली आहे, उदबत्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे फुलं, भरपूर फुलं। महालक्ष्मीची पूजा करतोय तेव्हा गुलाबाची फुलं तर हवीच आणि हो, गजरे सुद्धा हवेच। विड्याची पानं घेतलेली आहेत। नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फळं घेतलेली आहेत। तुम्ही कुठल्याही प्रकारची फळं घेऊ शकता। मी इथे 7 फळं घेतली आहेत, तुम्ही 5 सुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर इथे ताम्हण घेतलेला आहे, सुपारी घेतलेली आहे आणि हो, ही महालक्ष्मी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता, पण माझ्याकडे मूर्ती नाहीये, त्यामुळे मी हा चांदीचा सिक्का घेतलाय ज्याच्यावर महालक्ष्मीचं चित्र आहे। याचीच पूजा आज मी करणार आहे। इथे एक श्रीफळ घेतलंय आणि त्याला महालक्ष्मीचा मुखवटा बांधून घेतलेला आहे, या प्रकारे तुम्ही बघू शकता। कलश घेतलाय पाणी भरून आणि तुम्ही बघू शकता की कलशाला मी हळदी कुंकवाची बोटं लावून घेतली आहेत सगळ्या बाजूनी। आणि हो, महालक्ष्मीच्या व्रताचं हे पुस्तक, या पुस्तकामध्ये आरती आहे, कथा आहे, संपूर्ण माहिती आहे, त्यामुळे हे पुस्तक तर हवंच। चला तर मग सुरुवात करूया आता पूजेला। आता मी इथे काय काय तयारी केली आहे ती तुम्हाला दाखवते। इथे एक चौरंग मांडून घेतलाय, त्याच्यावर हे लाल वस्त्र टाकून घेतलंय। त्यानंतर विड्याची पानं मांडली आहेत। हे विड्याची 2 पानं मांडली आहेत गणपतीच्या स्थापनेसाठी, ही 2 विड्याची पानं मांडली आहेत लक्ष्मीच्या स्थापनेसाठी। इथे श्रीयंत्र घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे तांदूळ आणि स्वस्तिक काढून घेतलंय, त्याच्यावर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे। इथे तांदूळ मांडले, त्यावर महालक्ष्मीचा फोटो मांडलेला आहे आणि दोन्ही बाजूला 2 समया प्रज्वलित करून घेतल्यात। कुठल्याही पूजेआधी सगळ्यात महत्त्वाचं असतं दिवा लावून घेणं, त्याप्रमाणे दोन्ही बाजूला दिवे लावून घेतलेले आहेत। इथेही 2 विड्याची पानं मांडलेली आहेत, याचा आपल्याला नैवेद्यही दाखवायचा आहे। त्यानंतर पूजेसाठी पाणी घेतलेलं आहे, जेव्हा आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपतीला, महालक्ष्मीला, त्यासाठी। आणि हो, मगाशी साहित्यामध्ये सांगायचं राहून गेलं ते हे पंचामृत घेतलेलं आहे। या पंचामृताने आपल्याला गणपतीला आणि महालक्ष्मीला अभिषेक करायचा आहे। पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे। दिव्या दिव्या दीपकार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार। दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या चरणांपाशी। या प्रकारे नमस्कार करायचा, दिव्याची पूजा करून घ्यायची। दिव्याची पूजा करून झाल्यानंतर इथे जो तांदूळाने आपण स्वस्तिक काढलाय त्याच्यावरती आपल्याला कलश स्थापन करायचा आहे। आता हा कलश पाण्याने भरून घेतलेला आहे, त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर सुपारी, त्याचबरोबर थोड्याशा दुर्वा टाकतो आहोत आणि 1 फूल, हे सगळं कलशामध्ये अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला विड्याची 5 पानं ही कलशाच्या बाजूने लावायची आहेत। आता या कलशामध्ये ही विड्याची 5 पानं लावून घ्यायची आहेत। तुम्ही आंब्याची डहाळी सुद्धा लावू शकता किंवा काही भागात वेगवेगळ्या 5 झाडांची पानं आणली जातात आणि ती लावली जातात। या प्रकारे पानं लावून घेतल्यानंतर जो नारळ आहे, श्रीफळ आहे, त्याला मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं महालक्ष्मीचा मुखवटा मी लावून घेतलेला आहे आणि तो मुखवटा आपल्याला इथे स्थापन करायचा आहे। या प्रकारे आता ही झाली पूजेची प्राथमिक तयारी, पण पूजा सुरू मात्र करायची आहे गणपती बाप्पाच्या पूजेनंतर। चला करूया गणपती बाप्पाची पूजा। गणेश पूजा करण्यासाठी मी इथे एक सुपारी घेतली आहे। या सुपारीचीच आपण गणपती म्हणून स्थापना करणार आहे, पण त्याआधी याला आपण अभिषेक घालूया। ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः। पंचामृत स्नान घालूया। ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः। पुन्हा एकदा शुद्धोदक स्नानम। ओम गण गणपतये नमः असा जप आपल्याला सतत करायचा आहे।
या प्रकारे गणपतीची पूजा झालेली आहे. आता आपण गणपतीची विड्याच्या पानावर स्थापना करणार आहोत. आपण विड्याची पानं इथे आधीच मांडून घेतली होती, त्याच्यावरच गणपतीची स्थापना केली आहे. आता गंध, हळदी कुंकू, अक्षदा हे सगळं गणपती बाप्पाला अर्पण करायचंय. ओम गण गणपतये नमः असं सतत म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पाला फुलंही अर्पण करायचं आहे. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. गणपती बाप्पाला फूल वाहिल्यानंतर दुर्वाही अर्पण करायचे आहे आणि मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पाला फुलं, दुर्वा हे सगळं अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पाला आपण हा तुपाचा दिवा लावलेला आहे तो सुद्धा ओवाळायचा आहे. त्यानंतर धूप ओवाळायचा आहे, अर्थात उदबत्ती लावून घ्यायची आहे आणि उदबत्तीने सुद्धा गणपती बाप्पाला ओवाळायचं आहे. गणपती बाप्पाची पूर्ण पूजा झाल्यानंतर इथे जे विड्याचं पान ठेवलेलं आहे, विडा ठेवलेला आहे, त्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी, तीनदा पाणी फिरवायचंय. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी आणि मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा. आता सुरुवात करूया महालक्ष्मीच्या पूजेला. आता महालक्ष्मीच्या पूजेला सुरुवात केल्यानंतर आपण जी महालक्ष्मीचा फोटो मांडून घेतलेला आहे तिला आपण हळदी कुंकू अर्पण करणार आहोत. अक्षदा वाहणार आहोत. त्याचबरोबर एक गुलाबाचं फुलही तिला अर्पण करणार आहोत. त्यानंतर जो कलश आपण मांडलेला आहे त्या कलशाला मी हे वस्त्र घातलंय, मंगळसूत्र घातलंय, दागिने घातलेत, याला सुद्धा आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत. अक्षदा अर्पण करणार आहोत आणि गजरा अर्पण करणार आहोत. याप्रमाणे आपण लक्ष्मीला फुलं अर्पण केलेली आहेत. गजरा वाहिलाय, गुलाबाचं फूल वाहिलंय, हार सुद्धा लक्ष्मीला वाहिलाय. आता आपण श्रीयंत्राला हळदी कुंकू वाहून घेऊया आणि श्रीयंत्राची सुद्धा पूजा करूया. अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे श्रीयंत्राला सुद्धा. आता आपण या चांदीच्या लक्ष्मीची पूजा करूया. आता ही चांदीची लक्ष्मी आपण ताम्हणामध्ये घेतलेली आहे. या चांदीच्या लक्ष्मीला आपण स्नान घालणार आहोत. पंचामृत स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी. याप्रमाणे आपलं लक्ष्मीला स्नान घालून झालेलं आहे. आता या चांदीच्या लक्ष्मीला आपण स्नान घातलेलं आहे आणि इथे विड्याच्या पानांवर तिची स्थापना करणार आहोत. त्यानंतर तिला सुद्धा आपण हळदी कुंकू अर्पण करणार आहोत. अक्षदा वाहणार आहोत आणि एक फूल अर्पण करणार आहोत. श्री महालक्ष्मी नमो नमः असा मंत्राचा जप आपल्याला सतत करायचा आहे. किंवा तुम्हाला जर महालक्ष्मी अष्टक येत असेल तर ही पूजा करताना तुम्हाला ते अष्टकही म्हणायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही श्री सुक्त सुद्धा म्हणू शकता. तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल किंवा जे कुठलं स्तोत्र येत असेल ते तुम्ही म्हणू शकता. या आपल्या व्रताच्या पुस्तकाची सुद्धा आपण हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून पूजा करणार आहोत. एक फूल अर्पण करणार आहोत. या प्रकारे आपण महालक्ष्मीच्या व्रतपुस्तकाला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत. आता आपण महालक्ष्मीला धूप आणि दीप दाखवणार आहोत. दीप ओवाळायचा आहे. त्यानंतर धूप सुद्धा ओवाळायचा आहे. आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती करायची आहे. आता नैवेद्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलंच, पंचामृत घेतली आहे, खडी साखर घेतली, पेढ्याचा नैवेद्य घेतलाय आणि फळं घेतली आहेत. त्याचबरोबर हा विड्याच्या पानाचा नैवेद्य आपण गणपती बाप्पाला दाखवला होता. आता हा आपण महालक्ष्मीला दाखवणार आहोत. तर सगळ्यात आधी हा नैवेद्य दाखवून घेऊया. 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. त्यानंतर शेवटी डोळ्याला पाणी लावायचं आहे. आता महालक्ष्मीला सगळा नैवेद्य दाखवल्यानंतर हा तांबूलाचा नैवेद्य, विड्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. शेवटी डोळ्याला पाणी लावायचं आहे. या प्रकारे आपली महालक्ष्मीची पूजा संपन्न झालेली आहे. ही महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर तुमच्या मनात सुद्धा सकारात्मकता येईल, प्रसन्नता येईल. तुम्ही बघू शकता आपली पूजा किती सुंदर दिसते आहे. या प्रकारे आपली महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची आरती करायची आहे आणि त्यानंतर कहाणीचं वाचन नक्की करायचं आहे. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर महालक्ष्मीच्या व्रताची संपूर्ण कहाणी आहे, ती ऐकायला विसरू नका. श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मीचं हे व्रत करत असतात.
या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा हे व्रत नक्की करा आणि महालक्ष्मीची कृपा मिळवा. बोला महालक्ष्मीचा उदो उदो. हे व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, निर्मळ अंतःकरणाने पूजा विधी करावा, दिवसभर उपवास करावा, रात्री भोजन करावं. या दिवशी काही अचानक अडचण आल्यास दुसऱ्या कोणाकडून तरी पूजा करून घ्यावी, आरती करून घ्यावी. आपण मात्र उपवास नक्की करावा. एकादशी, शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आणि आरती करावी, कहाणी वाचावी आणि उपवास मात्र दुसऱ्या दिवशी सोडावा. ही पूजा केल्यानंतर संध्याकाळी गायीची सुद्धा पूजा करावी आणि तिला गोग्रास द्यावा. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती, कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनींना अथवा 7 कुमारिकांना हळद कुंकू देऊन एक एक फळ द्यावं आणि व्रतकथेचं एक एक पुस्तक सुद्धा द्यावं. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांनाही नमस्कार करावा आणि नंतर आपण भोजन करावं. अशा पद्धतीने संपूर्ण भक्तिभावाने माता महालक्ष्मीची मार्गशीर्षातल्या गुरुवारी पूजा करावी. मंडळी, आता यामध्ये आणखी एक गोष्ट आहे. या पूजेमध्ये कलश साध्या पद्धतीने सजवलेला तुम्ही पाहिला, पण अनेक जणांना कलश अगदी आवडीने सजवायचा असतो. त्याला साडी सुद्धा नेसवायची असते. महालक्ष्मीचं संपूर्ण स्वरूपच त्या कलशामध्ये उतरवायचं असतं. अशा वेळी साडी कशी नेसवायची कलशाला ते आता आपण बघूया. मंगळसूत्र हा सगळ्यात महत्त्वाचा दागिना आहे. बाकीचे दागिने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्यानंतर एक पीस आपल्याला लागेल. सुंदरसा पीस घ्या जो महालक्ष्मीच्या अंगावर साडी म्हणून आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर इथे एक नारळ घेतलंय आणि त्याला महालक्ष्मीचा मुखवटा लावून घेतलेला आहे. हा मुखवटा तुम्हाला बाजारात विकत मिळेल. त्यानंतर मी इथे एक मोठी तांब्याची कळशी घेतली आहे. तुमच्याकडे जशी कळशी असेल किंवा ज्या आकाराचा कलश असेल तो तुम्ही घेऊ शकता. इथे आणखीन एक छोटी कळशी घेतली आहे आणि त्याला एक काठी लावून घेतली आहे. आता लक्षात घ्या, यामध्ये मी धान्य भरून घेतलं आहे. महालक्ष्मी आपण बसवतोय आणि म्हणून या कलशामध्ये धान्य भरून घेणं महत्त्वाचं आहे. याप्रमाणे आपल्याला सामान लागणार आहे आणि ही सामानाची जमवाजमव झाल्यावर आपल्याला नेसवायची आहे महालक्ष्मीला साडी. चला तर मग सुरुवात करूया. चला आता बघूया की या पिसाची साडी महालक्ष्मीला कशी नेसवायची. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला या पिसाच्या छोट्या छोट्या मिऱ्या घालून घ्यायच्या. या पद्धतीने पीस फोल्ड करायचा आहे. पुढच्या बाजूने एकदा आणि मागच्या बाजूने एकदा. सगळ्या मिऱ्या एकसारख्या आल्या पाहिजे तर आपली साडी सुंदर दिसणार आहे. पुन्हा एकदा, पुढच्या बाजूने एकदा आणि मागच्या बाजूने एकदा. या मिऱ्या जितक्या व्यवस्थित येतील तितकी साडी सुंदर दिसेल. ब्लाउज पीसच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत मिऱ्या व्यवस्थित करायच्या आहेत आणि क्लिप लावून घ्यायची आहे. आपण घातलेल्या मिऱ्या अगदी व्यवस्थित राहाव्या यासाठी आपण या क्लिपा लावून घेतो आहोत. तुम्ही इथे बघू शकता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित क्लिपा लावून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने आपल्या संपूर्ण पिसाला क्लिपा लावून झालेल्या आहेत आणि मिऱ्या सुद्धा व्यवस्थित घालून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता बघूया की आपण साडी कशी नेसवायची आहे, कलशाला ती कशी बसवायची आहे. आता आपण इथे मोठी कळशी घेणार आहोत तांब्याची. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलंय मगाशी आपण धान्य भरलेलं आहे. आता याच्यावर आणखीन एक छोटी कळशी ठेवणार आहोत आणि त्याला एक छोटी काठी आपण दोऱ्याने बांधून घेतली आहे. त्यामुळे आपल्या लक्ष्मीला जी साडी आपण नेसवतो त्याचा आकार अगदी व्यवस्थित दिसतो. या पद्धतीने आपण दोन्ही कलश एकमेकावर मांडल्यानंतर आता त्यावर हा पीस मांडून घेणार आहोत. आता मघाशी ज्या क्लिप्स आपण लावल्या होत्या त्या काढून टाकूयात. आणि मिऱ्या व्यवस्थित पसरवून घेऊया. आता या पद्धतीने मिऱ्याचे दोन्ही टोकं एकमेकांना व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि तिथे एक पिन लावायची. आता सगळ्या मिऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या. काठी झाकली जाईल असं बघायचं. छान घेरदार अशी साडी आपली दिसली पाहिजे.
आता आपण बरोबर मधोमध कमरपट्टा लावून घेऊया. या पद्धतीने आपली साडी नेसून तयार आहे. कमरपट्टा लावल्यानंतर अगदी सुंदर आपली महालक्ष्मी दिसणार आहे. चला आता मुखवटा बसूया आणि त्या मुखवट्यावर सुंदरसे दागिने घालूया. या प्रकारे आपण श्रीफळावर मुखवटा बसून घेतलाय आणि आता दागिने घालायला सुरुवात केली. सगळ्यात आधी घालतो आहोत मंगळसूत्र. महालक्ष्मी सजवतोय त्यामुळे दागिने भरपूर घालायचे आहेत. सुंदर सुंदर भरपूर दागिने घातल्यानंतर आपली महालक्ष्मी अगदी साजिरी गोजिरी दिसणार आहे. नाकात सुंदरशी नथ घालायची आहे. गळ्यातले घालून झालेले आहेत, कानातले सुद्धा घालून झालेले आहेत. आता आपल्याला गौरीला गजरे घालायचे आहेत. फूल वाहायचं आहे, फूल घालायचं आहे. एक सुंदरसं गुलाबाचं फूल तर हवंच. महालक्ष्मीचा शृंगार गुलाबाच्या फुलाशिवाय अपूर्णच. गजरा घालून घ्यायचा आहे. याप्रमाणे आपली महालक्ष्मी दिसणार आहे. जेव्हा तुम्ही महालक्ष्मीला याप्रमाणे सजवता तेव्हा तुमच्याही मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक भावना निर्माण होते. महालक्ष्मी आपल्याही मनामध्ये सात्विक भावना निर्माण करते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.